भारत सध्या थंडीने गारठलेला आहे, तर दुसरीकडे काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये तुफान बर्फवृष्टी होते। या बर्फवृष्टीचा आनंद पर्यटक घेत आहेत आणि अनेक ठिकाणी बर्फाची चादर पसरल्याचं चित्र आहे। काश्मीरची राजधानी श्रीनगरमध्ये तुफान बर्फवृष्टी झाली। श्रीनगरच्या प्रसिद्ध दल लेक परिसरात बर्फ साचलाय। दल लेकच्या पाण्यावर सुद्धा बर्फ जमा झाल्याचं दिसतंय। काश्मीरच्या डोडामध्ये तुफान बर्फवृष्टी झाली आहे। या हिमवृष्टीमुळे डोडामध्ये बर्फाची चादर पसरली होती। डोडामध्ये जोरदार बर्फवृष्टी झाल्यानंतर रस्ते बंद झाले। ही वाहतूक खुली करण्याचे प्रयत्न BRO कडून सुरू आहेत। दरम्यान पर्यटकांनी काळजी घेण्याचं आवाहन प्रशासन करत आहे। या बर्फवृष्टीमुळे सर्वत्र बर्फाची पांढरी चादर पसरलेली दिसते। काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यात भारत-पाक सीमेवरती बर्फामध्ये सुद्धा जवान गस्त घालतायत। बर्फवृष्टीचा फायदा घेत अतिरेक्यांची घुसखोरी करण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी सैन्याची करडी नजर आहे। काश्मीर सोबतच हिमाचल प्रदेशात सुद्धा मनालीमध्ये तुफान बर्फवृष्टी होते। या बर्फवृष्टीचा आनंद लुटण्यासाठी सोलंग व्हॅली परिसरात मोठ्या संख्येने पर्यटक जमा झाले। या बर्फामध्ये विविध प्रकारचे खेळ खेळण्याचा आनंद पर्यटक लुटताना दिसतात। उत्तराखंडच्या उत्तर काशीकडे बर्फवृष्टी सुरू आहे। गंगोत्री महामार्ग पूर्णपणे प्रभावित झालाय, तर मशीन मार्फत बर्फ हटवण्याचं काम सुरू आहे। इकडे मुंबईच्या